नमस्कार मित्रांनो, मी तयार झालो आणि निघालो शॉपकडे. नाही 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 तू बघ ना, तू आज माझं प्रॉपर एडिट कसं होतं. ब्लॉग म्हणले की असंच करावं लागतं बाबा. ब्लॉगिंगला का होला सांगू का तुला, व्हॉइस ओव्हर करा, ते लई कुठं नाही, क्लिपा मॅच करा. खरं का केलो दिवसभर रिव्हिजन करा. हां, रिव्हिजन बी करावं लागतं दिवसभर. आपण का केलो का नाही, हे केलो ते केलो, मग हे ऑर्डर दिलो ते ऑर्डर दिलो. लक्षात ठेवा. तेच ना, जमना लई कुठं नाही तसं. बघ तुम्हाला माहित आहे, मी आधी व्हॉइस ओव्हरच करत होतो ना. लई टाइम चाललेले, वेळच भेट नाही गेले, म्हणून आता मी डायरेक्ट पद्धत करणार. मग मी आलो शॉपवर. हे बघा इकडे बघा, आमचे भाऊजी आणि भाऊ थांबलेले आहेत. मग टेबल खुर्च्याची सेटिंग लावून ओके झालेली आहे. तर मी दुकानावर आलो. दुकानावर आल्यानंतर आता जात आहे किराणा आणायला. कॅफेसाठी जे जे मटेरियल लागते ते किराणा सामान आणायला जात आहे. आपली अजून एक ब्रँच आहे, त्या ब्रँचवर बी आलो. हे बघा इकडे अजून साफसफाई वगैरे काही झाली नव्हती, कारण की अजून स्टाफ मेंबर आले नाहीत. आमचे स्टाफ मेंबर आले आणि हे बघा आमचं वरचं स्टॉल चालू होत आहे. पवार कॅफेचा वरी एक स्टॉल आहे आणि अंडरग्राऊंडला पण शॉप आहे आपलं. आता वरचं छत्री वगैरे लावणं चालू आहे. हे आमचे स्टाफ मेंबर आले आणि हे बघा साफसफाई वगैरे झाली. आणि इकडे आमचे वस्तात बघा, हे छोटा वस्तात रामदास बेस वगैरे खाली करून घेतला. किराणा माल वगैरे घेतलं गाडीमध्ये आणि मी जात आहे रिटर्न शॉपवर. किराणा घेऊन दुकानावर टाका नंबर 2वर. इकडली पण सर्व साफसफाई करून सेटिंग लागलेली होती. हे बघा सर्व टेबल खुर्च्या वगैरे लावून सेटिंग लागली होती, पण कस्टमर अजून आले नाही. ह्या ब्रँचवर बी आम्ही पिझ्झा बेस वगैरे काढून घेतलो, जे की शाखा नंबर 2ला. हे बघा राम पिझ्झा बेस काढत आहे का. ह्या ब्रँचवर ह्या किचनमध्ये बघा आमचं सुनील बघा मंचुरियन काढत आहे. बघा मंचुरियन काढत आहे सुनील बसतात. आणि इकडे आमचं समाधान बघा, इकडे नाश्त्याची तयारी करत आहे. सुशीला गरमागरम सुशीला. हे बघा ह्याला भूक लागलेली आहे ह्याला. तर मला एक फ्राईड राईसचा ऑर्डर आलेला आहे. तर हे फ्राईड राईस तयार झाला आहे, मी जाते ऑर्डर द्यायला. मी लोकेशनवर आलो आणि ऑर्डर डिलिव्हर केलो. मग इकडे शॉपमध्ये पण थोडे कस्टमर येत होते. हे बघा थोडंसं हाऊसफुल झालं आपलं शॉप. तर मला शॉपवर आलेला आहे अजून एक कॉलवर ऑर्डर आला आहे. एक पिझ्झा, व्हेज चीज पिझ्झा आणि एक व्हेज सँडविचचा ऑर्डर आलेला आहे. तर हे बघा आमचं किचन. इकडे किचनमध्ये ऑर्डर तयार होत आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. जे ऑर्डर सांगितलं होम डिलिव्हरीचं ते इकडे किचन आहे आमचं. हे बघा आमचं रामदास इकडे किचनमध्ये ऑर्डर तयार करत आहे. हे बघा पिझ्झाचा ऑर्डर आला आहे, सँडविचचा ऑर्डर आला आहे. इकडे पिझ्झाची टॉपिंग झालेली आहे आणि इकडे पिझ्झा बेक होत आहे. आता पिझ्झा बेकिंग करायला टाकत आहे आमचा रामदास. इथले खायचे कस्टमर पण वेटिंग आहेत. 2-3 पिझ्झा पार्सलचे आहेत इथले आणि एक पिझ्झा ऑर्डर होम डिलिव्हरीचा आहे. पण आपलं स्टॉल आहे इथे. तुम्हाला फ्रेंच फ्राईज, पोटॅटो रोल, मोमोज, फ्राईड मोमोज, स्टीम मोमोज इथे भेटून जातील. पिझ्झा बर्गर पण आहे. सर्व आयटम भेटून जातील तुम्हाला, फास्ट फूड आणि चायनीज. इथं सर्व पिझ्झा बेक होत आहेत. ऑल पिझ्झा, एक 3 चीज पिझ्झा आहेत, एक पनीर पिझ्झा आहे. इथं चांगल्या प्रकारे पिझ्झा बेक झालेले आहेत. आता ह्याची कटिंग होईल आणि पिझ्झा बॉक्समध्ये पॅक होईल. तर हे अशा प्रकारे सँडविच आणि हे मीडियम चीज पिझ्झा तयार झाला आहे. आता इथं आमचं वस्तात कटिंग करत आहे. हे बघा सँडविचची कटिंग झाल्यावर पॅक करून ऑर्डर मी पार्सल द्यायला जात आहे. होम डिलिव्हरी ऑर्डर आहे. तर अशा प्रकारे पिझ्झा आणि सँडविच रेडी झालेला आहे. मी जात आहे होम डिलिव्हरी ऑर्डर द्यायला जात आहे. आता इथून लोकेशन आहे मिनिमम 500 मीटर अंतरावर लोकेशन आहे. मग मी लोकेशनवर जाऊन ऑर्डर डिलिव्हर केलो. ऑर्डर डिलिव्हर करून रिटर्न शॉपवर आलो. मला कॅश पेमेंट आली, 250 रुपये कॅश पेमेंट आली. मग संध्याकाळचे 5 वाजले. संध्याकाळी पण हे बघा कस्टमर हाऊसफुल झालं आहे. पवार कॅफे हाऊसफुल झालेला आहे. मग मी बी ऑर्डर घेतलो आणि अनिलला सांगितलो टोटल 5 मंचुरियन आणि 2 नूडल्स करा. 5 मंचुरियन टेबल आणि 2 नूडल्स. हे बघा इकडे ऑर्डर तयार होत आहे. आमचं किचन आहे आतमध्ये. इकडे झाली संध्याकाळी पण आमच्याकडे हे बघा माझा अवतार बघा कसं झाला आहे. संध्याकाळी पण कस्टमर थोडे कमी होते, कारण की सध्या मार्केट डाऊन आहे. थंडी चालू आहे म्हणून मार्केट डाऊन आहे सध्या. हे बघा आमचं स्टॉल बंद करण्याची वेळ झाली आहे. हे सेटअप जे आहे ना सकाळी लावलेला,
ते 10 मिनिटात बंद होईल. तर ह्या पण ब्रँचची स्टॉल बंद करायची वेळ झालेली आहे. आता हे एक 10-15 मिनिटानं हे पण स्टॉल बंद होईल. हे बघा आमच्या सुनील वस्तादने सर्व किचनची वगैरे साफसफाई करून ठेवलेत, कारण की यांचं पण जायचं टाईम झालं आहे आता, कारण की 10 वाजलेत. ह्यांचा टाईम आहे सकाळी 10 ते 10. शॉप बंद करून घराकडे आलो. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.